बांधकाम विभाग याने अजून सुद्धा दखल घेतली नाही आणि ह्यामुळं हे असे अपघात होत आहेत आणि यासाठी आपल्या पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी एक पोलीस इथं ट्रॉफिक म्हणून कार्यरत पाहिजे आहे, पण आज ही तो कार्यरत नाही आहे पोलीस. फक्त तुमचं कुठले अभियान आलं, कुठली तरी अभियान आलं मार्च एंडिंगला किंवा तुमचं काय असेल 31 डिसेंबर ठिकाणी ज्यावेळेला तुम्हाला आदेश येईल एजंट नसेल त्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न करतोय. पण आम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी आजरा चंदगड गडिंग्लज हा रोड आहे, हा क्रॉस आहे, या ठिकाणी एक पोलीस तुमचा कार्यरत आम्हाला ट्रॉफिक पोलीस म्हणून या ठिकाणी हवा आहे आणि त्या बांधकाम उपविभागीय अभियंता SI यांचा आम्ही ह्या ठिकाणी या अपघातामुळं आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि ताबडतोब या ठिकाणी आजरा चंदगड गडिंग्लज ह्या रोडला शाळा नजदीकच आहेत, या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे, तसे रिफ्लेक्टेडची सुद्धा आवश्यकता आहे. या ठिकाणी त्यांनी करायला पाहिजे होती. आता अपघात झाल्यानंतर त्यांना जाग येण्याची शक्यता आहे, पण आम्ही त्यांचा या ठिकाणी हा अपघात झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतोय आणि आपल्या पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी कायमस्वरूपी या ठकाणी एक ट्रॉफिक पोलीस म्हणून कार्यरत असावा अशी मी आपल्याला विनंती करतोय. पुन्हा आज आम्ही रस्ता इथं अडवलेला आहे की प्रशासनाला जाग यावी यासाठी. या गावचे सरपंच आशिष साखरे, प्रकाश मुरकोटे, विलास सल्ल्याळी, डॉक्टर विनायक आम्ही ह्या ठिकाणी सतत सामाजिक कार्यात कार्यरत असतोय, पण याची शासनानं दखल घेतली नाही, म्हणून आज आम्ही रास्तारोकोण करतोय. हे केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या अपेक्षा आहे जे ट्रॅफिकवाला जे पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आता त्या पद्धतीने काळजी घेतो. आणि दुसरं या रुंदीकरणाचा जो विषय आहे त्याबाबत मी माझ्याकडून पत्रव्यवहार करतो आणि स्पीड ब्रेकरची मागणी आहे त्याबाबत मी देखील मागणी करतो आणि